जय भीम जय लहूजी. माझं म्हणणं एकच आहे, SC मध्ये वर्गीकरण होणार नाही. जे कोणी गु खाये लोक वर्गीकरणाच्या मागं असन त्याले माझं एकच म्हणणं आहे, माज येऊ देऊ नका. आरक्षण भेटलं ना मुकट्यानं खा, माज येऊ देऊ नका. आम्ही आणि आमच्या बापानं तुम्हाला आरक्षण फुकटचं दिलं आहे. माझ्या बापानं तुम्हाला SC मध्ये घेतलं तर लय माना, नाही तर तुमची कुत्र्यासारखी जिंदगी झाली नसती. हे लक्षात ठेवा. आरक्षण आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. त्या आरक्षणाच्या जोरावर कितीतरी लोक काहीतरी बनले आणि तुम्हाला असं वाटते बहुधान आरक्षण खाल्लं म्हणून आम्ही कलेक्टर झालो असतो. अबे कलेक्टराची पैदास ना तुम्ही, कळलं काय? कलेक्टर बनण्यासाठी शिक्षण लागतं, शिक्षणाचं महत्त्व लागतं आणि बाबासाहेब आंबेडकर लागते. त्यासाठी ती तुमची सोच आणि तुमची लायकी नाही आहे. त्या कारणामुळं तुम्ही कलेक्टर काय चपराशी बनायच्या लायकीचे नाही आहे. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार आचार त्यांचं शिक्षण स्वीकारणार नाही तोपर्यंत कलेक्टर काय चपराशी बनायचे लायकीचे नाही तुम्ही. आणि राहिलं वर्गीकरणाचं, वर्गीकरण तर होऊ देणार नाही. आणि खरंच देवेंद्र फडणवीसनं खरंच दखल दिली याच्यात तर रस्त्या उतरवल्याशिवाय राहणार नाही आम्ही. कारण आम्ही जयभीमवाले असे आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार आणि आरक्षण हे आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. आरक्षण म्हणजे आमचे बाबासाहेब आंबेडकर आहे, कळलं काय? जय भीम जय शिवराय.